घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा 3 जानेवारीचा जबरदस्त असा भाग तुम्ही ऐकत आहात। आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ऋषिकेश जानकीला आपल्या कंपनीचं नाव सांगतो आणि इकडे सयाजीराव ऐश्वर्याला पण करून सांगू लागतात। त्यावेळेस ऋषिकेश स्वतःची जानकी एंटरप्राइजेस कंपनी मध्ये घुसवणार आणि सुमित्रा एंटरप्राइजेसला मागे खेचून तिचा बोऱ्या वाजवणार। तेव्हा ना वाद कधी पेटवायची ते तू ठरव। इकडे जानकी ऋषिकेशच्या नवीन कंपनीची फाईल हातामध्ये घेऊन स्वतःशीच बोलत असते। काही झालं ना तरी ही कसोटी मी जिंकणार आणि या नवीन कंपनीच्याच मदतीने मी माझ्या जुन्या माणसांना जिंकणार आणि जानकी आणि सुमित्रा पुन्हा एकदा एकत्र येणार। आणि प्रेक्षकांनो, या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत जानकी ही एका मंदिरामध्ये आलेली असते आणि ती देवी आईची पूजा करत मनातच म्हणत असते, देवी आई, नाना ज्या कुलूप किल्लीविषयी बोलतायत ते कुठे आहे ते लवकरात लवकर सापडू दे। त्यावर आता जोगतीन ही जानकीला म्हणते, माऊलीने दिलं ते धन्याने विकलं, हातातल्या सोन्यातच तुझं उत्तर दडलं। जोगतीनेचं हे बोलणं ऐकून जानकीला लगेचच नानांचे बोललेले शब्द आठवतात आणि ती स्वतःशीच बोलू लागते, म्हणजे कडक कुलूप किल्ली या कोड्याचं उत्तर ही ऋषिकेशच्या हातामध्ये असलेल्या कड्यामध्ये आहे। प्रेक्षकांनो, अशाच मालिकांच्या अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर काही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद।